कसे आहात मित्रांनो? अपेक्षा करतो बरे असाल. आता मी वॉकसाठी निघालेलो आहे आणि 1 तास जवळपास झाला असेल माझ्या मला वॉक करत करत. 1 तास 1 तास 10 मिनटे झाले असतील वॉक करत आणि 4 किलोमीटर चाललेलो आहे आतापर्यंत. नॉर्मली मी 8 किलोमीटर जेव्हा वॉक करतो तेव्हा मला वाटतं की हां बाबा आजचं वॉकचं ऑब्जेक्टिव्ह कंप्लीट झालेलं आहे. कारण मला माझा ऑब्जेक्टिव्ह आहे एक चांगली हेल्थी लाईफस्टाईल मेंटेन करणं तर आहेच. मला वजन देखील बऱ्यापैकी कमी करायचं आहे. माझं ऑब्जेक्टिव्ह आहे ते. तर वजन कमी करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची असते, जी की आहे कॅलरी डेफिसिट. कॅलरी डेफिसिट म्हणजे की जेवढे कॅलरी आपण दिवसभरामध्ये कन्झ्युम करतो त्यापेक्षा जास्त जेव्हा आपण बर्न करतो, जेव्हा आपण त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करतो ना, कसं शक्य असेल म्हणजे की जाळतो एका अर्थाने, तेव्हा जाऊन वेट लॉस होतं, वजन कमी होत असतं. आताच्या घडीला जानेवारीचा पहिला आठवडा आहे, जानेवारी 8, 2026 आणि आज सकाळी जेव्हा मी माझं वजन केलेलं ते होतं 85.20 kg. माझं वजन 86 हे गेल्या 4-5 महिन्यापासून सुरूच आहे. थोडे दिवसात कमी होतं, मग नंतर पुन्हा कधी दिवाळी आली, कधी दुसरं काही आलं तर माझं वॉकिंग बंद होऊन जातं, वर्कआउट बंद होऊन जातं, हेल्थकडे दुर्लक्ष होतं, थोडंसं खाण्यापिण्यावरती लक्ष नाही राहत, तर वापस पुन्हा वजन वाढायलाच लागतं. तर 85.20 माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की 10 किलो तरी कमी करावे पुढच्या 1 वर्षामध्ये. आणि अशक्य नाही आहे, अवघड पण नाही आहे, कन्सिस्टन्सीची गोष्ट असते. आणि कन्सिस्टन्सीवरतीच म्हणायचं झालं तर आणखी एक गोष्ट, मी डेली 1 तास मिनिमम बुक रिडिंग देखील करतो. तर आज 1 तास कंटिन्यू बुक रिडिंग करण्याला त्यामध्ये 55-56 असे काहीतरी दिवस झाले. मी 50च्या नंतर नीट लक्ष नव्हतं दिलं. 50 दिवस जेव्हा झाले होते त्यानंतर मी वापस पुन्हा, म्हणजे जे आता मला आठवत नाही किती दिवस झाले, तर 55 दिवस तर मिनिमम झालेच असतील त्याच्या. आणि आता सध्या जे मी बुक वाचत आहे ते आहे कोरोमंडल बाय चार्ल्स डार्विन. कोरोमंडलचा बेसिकली अर्थ होतो दक्षिण भारत. जो भारत नर्मदा नदीच्या दक्षिणेला आहे त्याला कोरोमंडल म्हणतात. आणि चार्ल्स ॲलन हे जे लेखक आहेत त्या पुस्तकाचे ऑथर, ते त्यांचा जन्म मुळात भारताचाच झालेला जेव्हा भारतावरती इंग्रज लोक राज्य करत होते. जिवंत आहेत की नाही ते आता मला विकिपीडियावर जाऊन पाहायला लागेल की आहेत की नाही, पण त्यांनी बऱ्यापैकी पुस्तकं लिहिलेली आहेत भारतावरती. त्यांनी एक पुस्तक माझ्या मते सम्राट अशोकांवरती देखील लिहिलं आहे. ते पण एक बुक आहे त्यांचं, ते थोडंसं सांभाळून चालायला लागेल. कडेनेच चालतो मी, जास्त काही असं दुसऱ्याला पण अडचण होईल आणि माझं पण जोडता येईल असं काही चालेल. तर कुठे होतो बुक कन्सिस्टन्सी. हां, आणखी एक गोष्ट कन्सिस्टन्सीवरती म्हणायची म्हणजे तर डेली एक व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे, प्रयत्न करतो. मी ते सध्या तरी ऑब्जेक्टिव्ह ते मीट करत आहे, करत जाईल. डेली एक व्हिडिओ अपलोड, छोटा का असेना, शॉर्ट का असेना, अल्टिमेटली तुमच्यावरतीच आहे. तुम्ही जर पाहाल, तुम्हाला आवडेल, डेफिनेटली चॅनल देखील ग्रो होईल. आणि माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही इंटरेस्टिंग असतं. त्या अर्थाने माझं लाईफ पण थोडंफार इंटरेस्टिंग असेल, थोडंफार बोरिंग असेल. बऱ्यापैकी लोक रिलेट पण करू शकतील. काही लोकांना वाटेल अरे हा काय, ते काय शेअर करण्यासारखं आहे. तर मी काय म्हणत होतो, हां, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत.
ऑफिसचं पण काम बऱ्यापैकी चालूच असतं, ते काही कधी संपत नसतं. चला मग उद्या जर वॉकला आलो, उद्या पण व्हिडिओ ठीक आहे. चला मग.